नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा. मी विलास काळे. सॉरी, नवीन व्हिडिओ नाही. मी आत्ता जस्ट यूट्यूब चालू करतो आहे. मी जस्ट यूट्यूबमध्ये एंट्री केली. माझं आधी कुठलाही माझा पहिला ब्लॉग आहे हा. माझं आधीचा व्हिडिओ नाही किंवा काय नाही आहे. त्याच्यामुळं नवीन ब्लॉग नाही, नवीन ब्लॉगच म्हणजे नेवटी यूट्यूबलाच नवीन एंट्री केली. तर स्वागत आहे तुमचं. मी विलास काळे. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की यूट्यूबला व्हिडिओ बनवू. पण समजत नव्हतं कुठून सुरुवात करायची, काय करायचं, कसं करायचं. कॅमेऱ्यामध्ये समोर कधी उभं राहिलंच नव्हतं आणि कधी फेस केला नव्हता कॅमेऱ्यासमोर. त्याच्यामुळं आता मी जस्ट चालू करते. माझी खूप 2 वर्षाची इच्छा होती. तर मी आता चालू केलं आहे. बघूया किती लोकांना आवडतं आहे, किती लोकांना नाही आवडत. मला वाटत नाही 100% लोकांना आवडेलच. का चुका पण होतच राहतात. प्रत्येक जो कंटेंट क्रिएटर आहे त्याच्याकडून प्रत्येकाकडून चुका झालेल्याच आहेत. असं नाही का कोण 100% स्टार्टिंगला तो खूप एक्सपर्ट होता त्याच्यामध्ये. जस्ट चालू करत चुका तर झाल्या. चुका असेल तर ते सांगा, त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करेल, मी सुधारेल. पण सपोर्ट करा प्लीज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस मी डेली रुटीन आहे माझं, ते मी शेअर करेल. काय असं ते मी ट्रॅव्हल करेल, कुठं जाईल तर ते मी नक्की तुम्हाला शेअर करेल. बाय बाय. मी अहमदाबाद बोललो का? सॉरी, हैदराबाद. हे हैदराबाद सिटी आहे. मी भरपूर ठिकाणी फिरलो. अहमदाबादला गेलो, हैदराबादला आलो आहे आत्ता. मी मध्य प्रदेशला पण गेलो होतो. महाराष्ट्रामध्ये पण प्रत्येक आय थिंक हे इनऑर्बिट मॉल आहे. तुम्हाला हे मी इनऑर्बिट मॉल, वाव, मस्त व्ह्यू आहे ना. आणि हे सगळं कॉर्पोरेट इंडस्ट्री, पूर्ण आय टी इंडस्ट्री, पूर्ण आय टी. तर हे बघू शकता तुम्ही. टी व्ही आहे, टी व्हीवरती मॅच चालू आहे. तिथं तुम्हाला एक कॅटल दिली जाते. ॲक्च्युली इथं कॉफी पाऊच आहे. कॉफी पाऊच नंतर इथं चहाच आहे. इथं कुठली एव्हरीडे नेसल्याची एव्हरीडेची दूध पावडर आहे. इथं शुगर आहे. 2 कप दिले जातात. सॉरी, माझा कप काय बघू नका. त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी पिलो. तर इथं एक पाण्याची बॉटल कॉम्प्लिमेंटरी दिली जाते. हे नका बघू, हे माझं कामाचं आहे, ते तुम्ही शोधा. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे बाथरूम पण मस्त आहे. वाव, लाईट बाथरूममध्ये. इथं तुम्हाला त्याला शॉवर विथ ग्लास. तिथं शॅम्पू आहेत. आणि ॲक्च्युली काय माहिती, इथं बकेट वगैरेचा प्रकारच नाही आहे. बकेट नावाचा प्रकारच नाही इथे. म्हणजे इथं तुम्हाला सगळं किट दिलेलं असतं. हे काय कॉम्बो फनी, आपल्या मराठी भाषेमध्ये फनी. वाव, सेविंग किट आहे. नाईस. आणि हे काय, आय थिंक हा डेंटल किट आहे. ब्रश आणि टूथपेस्ट. ओके, ब्रश आणि टूथपेस्ट. इथं तुम्हाला एक हेअर ड्रायर पण दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता. सो मस्त आहे. इथून तुम्हाला लँडलाईनवरून तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक कॉल करून तुम्ही मागवू शकता काय पण. आणि हा मेन रिझन, इथं फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर. काय त्याच्यामध्ये बघ, काय नसेल, काय नाही. मस्त आहे, कॉम्पॅक्ट, छोटा आहे, भारी. हा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला? मला तो खूप आवडला. इथं बसायचं आणि इथून बघायचं. इथं बसायला पण व्यवस्थित वगैरे मस्त बनवलेलं आहे.
रेडी झालो आहे, आपण निघूया आता. जस्ट ब्रेकफास्टचा टाईम झाला, ब्रेकफास्ट करून येऊ, परत आपण रूममध्ये थोडंसं आवरू, बॅग घेऊ आणि कॅब बुक करू. कॅब बघू भेटते का इथून भेटली तर चांगलंच आहे, नाहीतर इथून कमीत कमी 80 किलोमीटर आहे, वन साईड 80 किलोमीटर. वन साईड 80 किलोमीटर म्हटलं तर 2 आवर्सची जर्नी आहे. 2 तास तर लागतील मला पोचायला तिथे. तिथे गेल्यानंतर काय काम आहे ते काम करायला मला किती वेळ लागतो माहीत नाही, कारण का अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर तिथे गेल्यानंतर बी इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याच्यामुळे त्यांची पण मॅनपॉवर अवेलेबल आहे की नाही हे आपल्याला तिथे गेल्यानंतर बघावं लागणार आहे. तर तिथून बघितल्यानंतर मग आपल्याला काय काय करायचं आहे तिथं, त्यात कायचे काम करायचं आहे काय नाही ते डिसाईड करू. फर्स्ट प्रायोरिटी ज्याला आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते पहिलं करू. बघूया आता. त्याच्यानंतर परत आपल्याला साईटवर पण जायचं आहे. साईटवर जाण्यासाठी एक हैदराबादचाच आमचा एक कलिग्स आहे, बट तो आता नाही आहे, कारण त्याचा आता कॉल आला होता मला. थोडं इमर्जन्सीसाठी तो बाहेर चालला, त्याच्यामुळे तो काय होऊ शकत नाही, मला एकट्यालाच जायचं आहे. नंतर आमचं काल डिसाईड झालं होतं की आम्ही दोघं जाणार होतो, तो आणि मी, त्याच्या बाईकवरती, किंवा मग आम्ही कॅब केली असते. कारण त्याला इथल्या एरियामध्ये माहीत आहे, मला इथल्या एरियामध्ये काही माहीत नाही. मी फर्स्ट टाईम आलेलो आहे इथं हैदराबादमध्ये, त्याच्यामुळं कुठे जायचं, काय करायचं, कसं जायचं, मॅपवरती जाणार आहे. मी मॅपवरती जाणारच आहे, पण एवढा मॅप पण एवढा हे नाही ना का तुम्ही डायरेक्ट ॲक्युरेटमध्ये पोचवेल. कधी कधी मॅप पण चुकतो, थोडासा काय प्रॉब्लेम असेल तर. बट चला बघूया आपण. बाय बाय.